तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आता मम्मी चालली आहे पार्लरला. हॅलो हॅलो. मॅगी चाय चाय. राघोबा डुईंग आंघोळ फ्रॉम हिज ओन. सी गाइज घाचून घाचून आंघोळ. बुच्चे पाय आतमध्ये टाक, पाय आतमध्ये टाक, पाय आतमध्ये टाक. असं असं असं. हो ये लो गाइस चाय पी लो. चाय. कमेंट करके बताओ आपको बिग बॉस में कौन सी कॉन्टेस्टेंट अच्छी लगती है, अच्छी लगती है और अच्छा लगता है. तो जल्दी से कमेंट करके बताओ. मेरे को तो गौरव खन्ना अच्छे लगते हैं बिकॉज ही ऑलवेज नो दैट ही नोज ही विल विन. दैट्स व्हाई ही सेड लास्ट तक नॉमिनेट करो जीतने वाला. ही इज द सुपरस्टार ऑफ. सो हे गाइस गुड मॉर्निंग. आजचा ब्लॉग सुरू करताय मी रस्त्यामधनं. मी चालली गाडीवर. आज 1.5 महिन्यानंतर समीर गाडी चालवत आहे. तर आम्ही आज समीरला देत आहे. थोडं काम आहे तर मी आज आता चालली पार्लरमध्ये. तर मी आहे पार्लरमध्ये आणि आज आमच्याकडे आले गेस्ट हनी सिंग. तर सगळं आमचं सामान अस्तव्यस्त झालेलं आहे. हाय, हाऊ आर यू? गुड मॉर्निंग. तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं? चांगलं वाटलं. आणि दीदीला कसं वाटलं? हां बरं. आपण पार्टी केली, मजा आली. मग आता चलो खाऊन घे. पहिले खाऊन घे. रुपाली ताई आल्या माझ्या मदतीला. खूप खूप धन्यवाद रुपाली ताई. माझ्या एका शब्दात आल्या त्या. त्यांना कसं कसं होत आहे. तर आमची सुरू आहे स्मूथनिंग. अर्धी प्रोसिजर झालेली आहे, अर्धी व्हायची आहे. आणि आज आमचे खूप जास्त एंटरटेन सुरू आहे कारण आमचे हनी सिंग आले. सध्या ते आराम करते. खाऊन पिऊन झालं आहे त्यांचं. गाणे गिणे झाले. डान्स झाला हनी सिंगचा. आता बरोबर ठेवा. हाडा नको देऊ ना.
तर स्ट्रेटनिंग कंप्लीट झाली, रिझल्ट छान आलेला आहे आणि मी आली आता घरी. आज खूप जास्त हार्डवर्क असल्यासारखं वाटलं, पण हनी सोबत होता आणि भावन्यांनी पण खूप मदत केली आम्हाला, कारण लॉंग हेअर होते त्याच्यामुळे थोडा वेळ लागला. मी घरून 10:30ला गेली होती आणि आत्ता वाजले 6, तर जवळपास 6 तास लागले आम्हाला स्मोकिंग करायला. पण रिझल्ट पण छान आला, कस्टमरला पण आवडलेला आहे. आता फ्रेश होते आणि खाली जाते आणि जेवण वगैरे बघते काय. रिझल्ट छान आलेला आहे. भावन्या आणि हनी त्यांच्यामुळे दिवस कसा गेला कळलंच नाही, स्पेशली हनीमुळे कसा गेला दिवस तर कळलंच नाही. आणि खूप खूप थँक्स रुपाली, तिने मला मदत केली. तशी ती नेहमीच मदत करत असते. तिला जेव्हा पण फोन केला, जेव्हा पण म्हटलं ती नेहमी मदतीला हजर असते. तर थँक्यू रुपाली. आता मी खाली जाते, जेवण वगैरे बनवते. ओके चला. तर मी आली आहे मम्मीकडे. त्या तिघी बहिणी आलेल्या आहे. मस्त तिघी बहिणी आलेल्या आहेत. तिघी बहिणी कितीतरी वर्षानंतर एकत्र आल्या, म्हणजे निवांत अशा एकत्र आल्या. नेहमी भेटत राहते, आज निवांत आहे. ही आहे मोठी आई, ही आहे आई, ही आहे मम्मी, ही आहे माता. भाऊ आमच्या ब्लॉग मध्ये आले तुमच्या बिया. काय बोललाय का तू सारे मोठे मस्त त्यांची टोळी असते म्हणजे आम्ही भंडाऱ्याला माकडांचा आतंक याच्यावर चर्चा सुरू आहे. माकड नुसते आतंक करतात. वाटीमध्ये ठेवले ते खायला, गोट्यावर बसला आणि मस्त खाऊन आई ओट्यावर नव्हता बसला तो. चंद्रपूरला का भंडाऱ्याला मी बाथरूम मध्ये होती आणि तू तिकडच्या मोठ्या बाथरूम मधून आली आणि हा बसला होता फाटकट मानून पाहिजे असा असा खात. मी बाथरूम मध्ये वापस, आई बाथरूम मध्ये वापस. चुन्ने काकू कडनं माहितीये, पोळ्या तिने केल्या आणि गाडीवर ठेवला डबा घेऊन. काय डबा घेऊन शाळेत जुन्या आठवणी. आमचे भाऊ आहे. सिरियल पे चर्चा.
झी मराठी, हे झी मराठीचे दिवाने बसले इकडे. या तिघी पण चालल्या उद्या सकाळी लग्नाला आपल्या जन्मस्थानी आरवी इथे, म्हणून या तिघी पण एवढ्या खुश आहे आरवीला जायसाठी. मला दाखवायचे कपडे. मम्मी चालली उद्या आरवीला, तर हा रडत आहे मी पण येतो म्हणून. कोणाला सांगून राहिली आहे तू? अय्या हे काय करून राहिली? मी किती बोलली? त्या रुसून बसलाय. मम्मी चालली आरवीला तर आई मी बी येतो, आई मातोडा चावला, आई मी बी येतो. हा श्री आहे, लहानपणीचा खेळ करत आहे. संत्र्याचा छिलका डोळ्यामध्ये टाकणे. आता करते मी एडिटिंग. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय, गुड नाईट.